हॅलो ऑल, वेलकम टू वेल्थ वाईज सारिका. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्रँड चॅनलवर. मी एका न्यू आयडेंटिटीसोबत तुम्हा सगळ्यांसमोर पुन्हा एकदा आलेले आहे. आणि या चॅनलवर इथून पुढे आपण बघणार आहोत इन्व्हेस्टमेंट, सेव्हिंग्स, इन्शुरन्स, स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड्स या सगळ्या गोष्टींमध्ये कशा पद्धतीने आपण इन्व्हेस्टमेंट करायचे आहे आणि कशा पद्धतीने योग्य तिथे आपले स्टॉक्स निवडायचे, योग्य ती इन्व्हेस्टमेंट करून कशा पद्धतीने आपली वेल्थ आपण क्रिएट करणार. आपण सगळेच महिनाभर खूप मेहनत घेतो जेणेकरून महिन्याच्या शेवटी आपल्याला चांगला पगार मिळावा. काही लोक इन्सेंटिव्हसाठी मेहनत घेत असतात, पण ज्या वेळेला महिन्याचा शेवट येतो त्यावेळेला हा पगार जातो कुठे आपल्याला कळतच नाही की एक्झॅक्टली आपला खर्च झालाय कुठे. आणि तुम्हाला माहिती आहे असं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय? पगार कमी असणं किंवा आपण पैसे मॅनेज केले नाहीत अजिबात नाही. त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे आपलं माइंडसेट. जोपर्यंत आपण आपल्या माइंडमध्ये ही गोष्ट फिट नाही करत, आपण आपल्या डोक्याला, आपल्या मेंदूला हे नाही सांगत की इन्व्हेस्टमेंट करणं किती महत्त्वाचं आहे, तोपर्यंत आपण आपल्या कम्फर्ट झोनमधून कधीच बाहेर येणार नाही. आणि जर आपल्याला चांगली वेल्थ क्रिएट करायची आहे, आपल्याला चांगली फ्युचर पुढे जाऊन हवं आहे, आपल्याला पुढे येणाऱ्या इन्फ्लेशनपासून आणि पुढे येणाऱ्या फायनान्शियल क्रायसिसपासून जर आत्तापासून आपल्याला सेफ राहायचं आहे, तर इन्व्हेस्टमेंट करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि इन्व्हेस्टमेंट करताना बरेच लोक कॉमन अशा काही मिस्टेक्स करतात, स्पेशली बिगिनर्स ज्यांना इन्व्हेस्टमेंटबद्दल काहीच नॉलेज नसतं, काहीच माहीत नसतं. अशाच लोकांसाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. या व्हिडिओमध्ये पुढे आपण बोलणार आहोत की कोणत्या त्या अशा कॉमन 7 मिस्टेक्स आहेत ज्या सगळ्याच बिगिनर्सकडून जवळजवळ होत असतात. तर वळूया आपल्या पुढच्या व्हिडिओकडे. तर मग वळूया आपल्या मिस्टेक 1 कडे. पहिली मिस्टेक आहे बजेट प्लॅनिंग न करणे. सहसा ही जी मिस्टेक आहे ना, ही सगळेच लोक करतात. जे बिगनर्स असतात स्पेशली, ते सगळेच लोक ही मिस्टेक करतात. महिन्याचं बजेट प्लॅन नसेल तर पैसे कुठे खर्च होतात हे आपल्या लक्षातच येत नाही. महिन्याच्या सुरुवातीला रेंट, बिल्स, सेव्हिंग्स आणि इन्व्हेस्टमेंटसाठी बजेट रेडी करा. हा सिंपल हॅबिट तुम्हाला फायनान्शियल स्ट्रेसपासून वाचवेल आणि पुढे येणारे जे काही तुमचे फायनान्शियल डिसिजन्स आहेत ते तुम्ही खूप इझिली घेऊ शकता. ही होती आपली मिस्टेक नंबर 1. आता आपण वळूया मिस्टेक नंबर 2 कडे. दुसरी मोठी मिस्टेक आहे एमर्जन्सी फंड्स नसणे. बरीच लोक मी अशी पाहिली आहेत ज्यांच्याकडे एमर्जन्सी फंडच अवेलेबल नसतो. एमर्जन्सी फंड एक्झॅक्टली काय हे बऱ्याच लोकांना माहीत नसतं. एमर्जन्सी कधीही सांगून येत नाही. हॉस्पिटल बिल्स, जॉब लॉस किंवा अनएक्सपेक्टेड एक्सपेन्सेस कधीही येऊ शकतात. म्हणून कमीत कमी 3 ते 6 महिन्यांच्या खर्चा एवढा एमर्जन्सी फंड आपल्याकडे असायलाच हवा. आणि आपल्याकडे हा एमर्जन्सी फंड बहुतेक वेळा अवेलेबल नसतो. आणि हीच आपली सगळ्यात मोठी दुसरी मिस्टेक ठरते. त्याच पाठोपाठ आपली तिसरी मिस्टेक आहे इन्व्हेस्टमेंट उशिराने सुरू करणे. इन्व्हेस्टमेंट सुरू करण्याबद्दल बऱ्याच लोकांना माहीत नसतं. ती कशी सुरुवात करायची, कुठून सुरू करायची, नक्की कोणते फंड्स निवडायचे, कोणत्या कॅटेगरीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायला हवी, हे बऱ्याच लोकांना माहीत नसतं. आणि त्यामुळे आज करू, उद्या करू, नंतर करू, इन्फॉर्मेशन मिळाली की करू, हे असं करण्यात खूप उशीर होतो. आणि इन्व्हेस्टमेंट सुरू करण्यासाठी आपल्याकडे मग नंतर वेळच उरत नाही. फक्त सेव्हिंग्स अकाउंटमध्ये पैसे ठेवल्याने वेल्थ बिल्ड होत नाही. हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात यायला हवं. कंपाऊंडिंगचा जो फायदा आहे तो घ्यायचा असेल तर लक्षात ठेवा, लवकरात लवकर SIP किंवा इन्व्हेस्टमेंट सुरू करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही लवकरात लवकर इन्व्हेस्टमेंट सुरू केली, अर्ली इन्व्हेस्टमेंट जर सुरू केली, तर तुम्हाला लाँग टर्ममध्ये कंपाऊंडिंगचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. आणि याच सोबत आता आपण वळूया आपल्या चौथ्या मिस्टेककडे. चौथी मिस्टेक म्हणजेच इन्शुरन्स ही इन्व्हेस्टमेंट नाही. बऱ्याच लोकांना असं वाटतं इन्शुरन्स करायचं म्हणजे इन्व्हेस्टमेंट करायचं. अजिबात नाही. इन्शुरन्स ही एक प्रोटेक्शन आहे. एक मेडिकल इमर्जन्सी किंवा ॲक्सिडेंट तुमची वर्षानुवर्षांची जी सेव्हिंग आहे ती संपवू शकते. म्हणून हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स असणं खूप गरजेचं आहे. इन्व्हेस्टमेंट्स आणि इन्शुरन्स या दोघांमध्ये खूप मोठा फरक आहे आणि तो सुद्धा आपल्या सगळ्यांना जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्याशिवाय आपल्याला या दोघांमधला जो डिफरन्स आहे, या दोघांचं जे महत्त्व आहे ते अजिबात नाही समजणार. मिस्टेक नंबर 5. 5वी मिस्टेक आहे हाय इंटरेस्ट डेट. क्रेडिट कार्ड, त्यानंतर लोन्स आणि अशा बऱ्याच सगळ्या ज्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला हाय इंटरेस्ट रेट आपल्याला जो भरावा लागतो, त्यामुळे आपला जो पैसा आहे तो सायलेंटली कमी होत जातो. क्रेडिट कार्ड वापरा, पण बिल नेहमी फुल भरण्याचा प्रयत्न करा. डेटवर इंटरेस्ट देण्यापेक्षा इंटरेस्टवर रिटर्न मिळवा. बऱ्याचदा असं होतं की आपण क्रेडिट कार्ड आपल्याकडे आहे म्हणून बऱ्याच ठिकाणी
शॉपिंग करतो, बऱ्याच ठिकाणी पैसे खर्च करतो, पण नेक्स्ट मंथमध्ये येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला हा पैसा इंटरेस्ट सोबत त्यांना द्यायचा आहे हे आपल्या लक्षातच राहत नाही. लक्षात असेल जरी तरी सुद्धा आपण बिनधास्तपणे हे सगळे खर्च करत राहतो आणि आपला इंटरेस्ट वाढत जातो. ही चूक टाळणं खूप गरजेची आहे. नेक्स्ट मिस्टेक आहे मिस्टेक नंबर 6. मिस्टेक नंबर 6 आहे लाईफस्टाईल इन्फ्लेशन. इन्कम वाढली म्हणून खर्च पण वाढवायची गरज खरंच आहे का? अजिबात नाही. इन्कम वाढली की सेव्हिंग्स आणि इन्व्हेस्टमेंट वाढवण्याची डेफिनेटलीच गरज आहे. हेच लॉंग टर्ममध्ये वेल्थ क्रिएट करतं. बऱ्याचदा काय होतं, आपल्याला बोनस मिळाला किंवा इन्सेंटिव्ह मिळाले किंवा आपली इन्कम थोड्या पैशांनी वाढली तर आपण लगेच नको नको त्या गोष्टी खरेदी करतो, नको नको त्या ठिकाणी फिरायला जातो, नको त्या ठिकाणी वायफट खर्च आपण करत राहतो. पण खरं तर या गोष्टी न करणं जास्त फायदेशीर आहे. जर आपल्याला लॉंग टर्ममध्ये वेल्थ क्रिएट करायचं असेल तर आत्ताचे हे जे काही आपले छोटे छोटे खर्च आहेत त्यांच्यावर आपल्याला कंट्रोल करून इन्व्हेस्टमेंटकडे पुढे गेलं पाहिजे आणि त्याचमुळे आपली वेल्थ क्रिएशन होईल. येऊया आपल्या शेवटच्या मिस्टेककडे, जे आहे 7th मिस्टेक. आणि ही मिस्टेक खरं तर खूप लोक करतात, जी करणं आपल्याला नक्कीच टाळायला हवं. ती मिस्टेक आहे फायनान्शियल लर्निंग बंद करणं. पैसे कसे वाढवायचे, इन्व्हेस्टमेंट्स कशा करायच्या, वेल्थ कशी क्रिएट करायची याबद्दल शिकायला गेलं तर ही लाईफ लाँग प्रोसेस आहे. कितीही आपण शिकलं किंवा कितीही अभ्यास केला तरी हे कमीच पडणार आहे. त्यामुळे तुम्ही सतत बुक्स वाचत राहा, पॉडकास्ट्स बघत राहा, फायनान्शियल व्हिडिओज बघत राहा, ज्यामध्ये तुम्हाला वेल्थ क्रिएशनबद्दल, वेल्थ मॅनेजमेंटबद्दल योग्य ती इन्फॉर्मेशन मिळेल, योग्य ते नॉलेज मिळेल. तुम्ही जितकं शिकाल तेवढं चांगलं फायनान्शियल डिसिजन्स घेऊ शकाल. त्यामुळे फायनान्शियल लर्निंग बंद करण्याची भयंकर मिस्टेक तर अजिबात करू नका. सो या होत्या आपल्या त्या कॉमन 7 मिस्टेक्स ज्या आपण सगळेच करत असतो आणि स्पेशली बिगिनर्सकडून या मिस्टेक खूप जास्त होतात. जर या कॉमन 7 मिस्टेक्स आपण आत्तापासून टाळल्या तर पुढे येणारं फ्युचर आपलं ब्राईट असेल आणि आपण डेट फ्री लाईफ जगू. जर आपल्याला वेल्थ क्रिएट करायचं असेल, वेल्थ मॅनेजमेंट करायचं असेल तर आत्तापासून अशा चुका आपल्याला टाळणं खूप गरजेचं आहे. पुढे येणाऱ्या फायनान्शियल क्रायसिसपासून वाचण्यासाठी आत्तापासून इन्व्हेस्टमेंट सुरू करा, सो दॅट तुम्हाला अतिशय चांगले रिटर्न्स मिळतील. एक्झॅक्टली कुठे इन्व्हेस्टमेंट करायचं, काय करायचं याबद्दलचं माहीत नसेल आणि याबद्दल जर तुम्हाला ॲडिशनल इन्फॉर्मेशन हवी असेल तर खाली कमेंट करा आणि मला सांगा की नेक्स्ट टॉपिक तुम्हाला कोणता बघायचा आहे किंवा नेक्स्ट इन्व्हेस्टमेंटचा कुठचा विषय तुम्हाला जास्त क्लिअर करून हवा आहे. सो मी त्याच टॉपिकवर पुढचा व्हिडिओ घेऊन येईन. तोपर्यंत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकन डेफिनेटली प्रेस करा, सो दॅट येणारे पुढचे जे काही व्हिडिओ असतील ते तुम्ही मिस करणार नाहीत, तुम्हाला नोटिफिकेशन येईल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.